श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. नवविधा भक्ती म्हणजे भगवंताशी जोडले जाण्याचे 9 सुंदर मार्ग. प्रत्येक भक्तीचा आपापला एक अनोखा भाव आहे. या 9 भक्तींपैकी चौथी भक्ती म्हणजेच पादसेवन भक्ती. पाद म्हणजे चरण आणि सेवन म्हणजे सेवा. यामुळे पादसेवन भक्ती म्हणजे ईश्वराच्या किंवा सद्गुरूंच्या पवित्र चरणांची सेवा करणे, त्यांच्या पायाशी समर्पण भावाने राहणे आणि आपल्या अहंकाराचा त्याग करून ईश्वराच्या किंवा सद्गुरूंच्या कृपेचा स्वीकार करणे. नवविधा भक्तीतील पहिली भक्ती म्हणजेच श्रवण भक्ती, दुसरी भक्ती म्हणजेच कीर्तन भक्ती आणि तिसरी भक्ती म्हणजेच स्मरण भक्ती. या 3 भक्तींचा व्हिडिओ मी आधीच या चॅनलवर अपलोड केला आहे. ज्यांना बघायची इच्छा आहे त्यांनी तो नक्की बघावा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आज आपण नवविधा भक्तीतील चौथी भक्ती म्हणजेच पादसेवन भक्तीबद्दल जाणून घेऊया. पादसेवन भक्तीचा अर्थ केवळ ईश्वराच्या किंवा सद्गुरूंच्या पायांची पूजा करणे एवढाच नाही, तर त्यामागे आत्मिक अर्थ दडलेला आहे. ईश्वराचे किंवा सद्गुरूंचे चरण हे भक्तासाठी आश्रयस्थान असतात. भक्त जेव्हा त्या चरणांची सेवा करतो तेव्हा तो स्वतःचे मन, वाणी आणि कर्म परमेश्वराला अर्पण करतो. या पादसेवन भक्तीत भक्त स्वतःला पूर्णपणे ईश्वराला किंवा सद्गुरूंना समर्पित करतो. त्याचे मी आणि माझे हे भाव नाहीसे होतात. भगवंताचे चरण म्हणजे पवित्रतेचे, शांततेचे आणि स्थैर्याचे प्रतीक आहेत. त्या चरणांची सेवा करणे म्हणजे जीवनातील अहंकार, राग, द्वेष, मत्सर या सर्व वासनांचा त्याग करणे. भगवंताचे चरण हे फक्त त्यांच्या पायांचे प्रतीक नसून त्यांच्या मार्गाचे, त्यांच्या शिकवणींचे प्रतीक आहेत. त्यामुळे पादसेवन भक्ती म्हणजे ईश्वराने किंवा सद्गुरूंनी दाखविलेल्या मार्गावर चालणे, त्यांच्या आज्ञांचे पालन करणे, त्यांच्या तत्त्वज्ञानानुसार जीवन जगणे. उदाहरणार्थ, जर आपण श्री दत्तात्रेयांच्या भक्तीत असू तर पादसेवन म्हणजे त्यांच्या उपदेशांचे पालन करणे. संयम, दया, क्षमा आणि समता या गुणांना आपल्या जीवनात आणणे. या भावनेतून भक्ताला आत्मिक स्थैर्य आणि दैवी आनंद मिळतो. पादसेवन भक्तींचे विविध प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे ईश्वराच्या किंवा सद्गुरूंच्या मूर्तीची चरण सेवा. मूर्तीच्या चरणांचे स्नान, मूर्तीला फुले, गंध आणि अत्तर अर्पण करणे. दुसरा प्रकार म्हणजे गुरूंची सेवा. सद्गुरूंच्या चरणांना वंदन करणे, त्यांचे पाय धुणे आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करणे. तिसरा प्रकार म्हणजे भक्तांची सेवा. भगवंताच्या इतर भक्तांची सेवा करणे, कारण प्रत्येक भक्तामध्ये देव वास करतो. चौथा प्रकार म्हणजेच तीर्थसेवन. पवित्र स्थळांवर जाऊन भगवंताच्या चरणरजेला मस्तक लावणे. या सर्व सेवा भक्ताच्या मनाला नम्र बनवतात आणि त्याला दास्यभाव देतात, म्हणजे ईश्वराचा किंवा सद्गुरूंचा सेवक म्हणून जगणे. पादसेवन भक्ती भक्ताला नम्रतेची आणि सेवाभावाची शिकवण देते. जो देवाच्या चरणांशी जोडतो त्यांच्या जीवनात भीती, दुःख आणि अस्थिरता राहत नाही, कारण ईश्वराचे किंवा सद्गुरूंचे चरण हे स्थैर्य, कृपा आणि समाधानाचे प्रतीक आहेत.
शास्त्रात म्हटले आहे की विष्णूच्या चरणांवर लक्ष्मीचा वास आहे, म्हणून त्या चरणांची सेवा केल्याने भक्ताला सुख, समाधान आणि भाग्य लाभते. श्री दत्तगुरूंच्या भक्तीत ही भावना अधिक प्रखर आहे. त्यांच्या चरणरजेतच भक्ताला मोक्षाचा मार्ग सापडतो. श्री दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे साकार रूप आहेत. त्यांच्या उपासनेत पादसेवन म्हणजे त्यांच्या चरणांची सेवा करणे आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करणे. श्री एकनाथ महाराज, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ या सर्व संतांनी पादसेवन भक्तीचा अर्थ आपल्या आचरणातून लोकांना दाखवला. त्यांनी सांगितले, गुरूंचे चरण हेच मोक्षाचे द्वार आहेत. दत्तभक्त आपल्या गुरूच्या चरणी राहून विनम्रतेने सेवा करतो, त्यांच्या आज्ञा पाळतो आणि त्यांच्या चरणाला मनोभावे नमस्कार करतो. यामुळे त्याला गुरूंची कृपा आणि आत्मज्ञान प्राप्त होते. पादसेवन भक्ती केल्याने भक्ताच्या जीवनात अनेक आध्यात्मिक बदल घडतात. मन शांत आणि निर्मळ होते. अहंकार, मत्सर आणि राग यांचा नाश होतो. दया, प्रेम आणि क्षमा या गुणांचा विकास होतो. भक्ताला ईश्वराच्या किंवा सद्गुरूंच्या सान्निध्याचा आणि कृपेचा अनुभव येतो. अशा भक्ताला प्रत्येक व्यक्तीत आणि प्रत्येक कृतीत भगवंताचे दर्शन होते. तो जीवनातील सर्व संकटांना स्थिरपणे सामोरा जातो. पादसेवन भक्तीचा सार असा आहे, जो भगवंताच्या चरणाशी जोडतो त्याच्या जीवनात कधीच अंधार राहत नाही. भगवंताचे चरण हे ज्ञान, श्रद्धा आणि मुक्तीचे प्रतीक आहेत. त्यांच्या चरणांची सेवा म्हणजे स्वतःला त्यांच्या चरणी अर्पण करणे. ही भक्ती आपल्याला सांगते की ईश्वराची किंवा सद्गुरूंची खरी सेवा म्हणजे अहंकाराचा त्याग आणि प्रेमाचा स्वीकार. अशा प्रकारे पादसेवन भक्ती ही आत्मिक उन्नतीचा मार्ग आहे, जी भक्ताला भगवंताच्या चरणाशी कायमची एकरूपता देते. आता मी तुम्हाला पादसेवन भक्तीवर आधारित एक कथा सांगणार आहे. रामभाऊ नावाचा एक दत्तभक्त दररोज मंदिरात जाऊन श्री दत्तांच्या मूर्तीचे पाय स्वच्छ धुवून त्यांना फुले, गंध अर्पण करीत असे. त्याला विश्वास होता की दत्तगुरूंच्या चरणांची सेवा केल्यानेच सर्व पापे नष्ट होतात. एके दिवशी तो आजारी पडला आणि मंदिरात जाऊ शकला नाही. त्याला खूप खंत वाटू लागली. तेव्हा रात्री स्वप्नात श्री दत्त स्वतः त्याच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले, रामभाऊ, तू आज मंदिरात आला नाहीस, पण तुझे प्रेम आणि भावना आमच्याकडे पोहोचल्या. खरी पादसेवन भक्ती म्हणजे भक्ताचे मन आमच्या चरणी असणे. हे ऐकून रामभाऊच्या डोळ्यात अश्रू आले. दुसऱ्या दिवशी तो बरा झाला आणि अधिक भक्तिभावाने दत्तगुरूंची चरणसेवा करू लागला. या कथेचा भावार्थ असा आहे की पादसेवन भक्तीत केवळ बाह्य सेवा नव्हे, तर मनाने भगवंताच्या चरणाशी जोडले जाणे हेच खरे भक्तीचे स्वरूप आहे. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.